नमस्कार, स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये। पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये। पवना नदीकाठच्या नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे। पवना धरण सद्यस्थितीत 86.34% भरलं असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे। त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सांडव्यावरून सध्या 5940 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्या रखडल्यामुळे पक्षात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे। शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी 15 मे 2025 रोजी पदभार स्वीकारला असला तरी 2 महिने उलटून गेले तरीही शहर कार्यकारिणी आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झालेली नाही। त्यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद, आमदारांमधील समन्वयाचा अभाव आणि वर्चस्वाची रस्सीखेच ही नेमकी कारणं असल्याचं बोललं जात आहे। या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष काटे एकाकी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। हिंजवडीतील मेट्रो प्रकल्पाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत। पैसा तुम्ही कमवाल आणि राज्याची बदनामी होईल हे खपवून घेतलं जाणार नाही अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिलाय। मान ग्रामपंचायतीजवळील ओढ्यावरच्या भाजी मंडईच्या अनधिकृत बांधकामावर त्यांनी स्वतः कारवाईचे निर्देश दिले। कामात अडथळा करू देऊ नका, कुणीही मध्ये आलं तरी 353 टाका, मी जरी मध्ये आलो तरी नियम लावा अशा शब्दात त्यांनी स्पष्ट सूचना दिल्यात। आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत 13 जुलै रोजीच्या बैठकीचा अनुपालन अहवाल, हिंजवडी IT पार्क परिसरात PMRDA मार्फत विकसित करण्यात येणारे रस्ते, PMR वॉटर डिमांड अँड रिझर्वेशन असेसमेंट, इंद्रायणी नदी आणि पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प तसंच प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्र, गावांमध्ये मल निस्तारण प्रकल्प राबविणं आणि उद्घाटनासाठी पूर्ण झालेले प्रकल्प या बाबींचा आढावा घेण्यात आला। तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीबाबत सूचना करण्यात आल्या। चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या दिवसेंदिवस गंभीर होताना दिसते। यावर राज्य सरकारकडे दाद मागण्यासाठी औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी संघटनांनी अनक्लॉग चाकण MIDC ही मोहीम हाती घेतली आहे। औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक पार पडली। या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चाकण औद्योगिक पट्टा समस्यामुक्त करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचा विश्वास आमदार लांडगे यांनी उपस्थित सर्वांना दिलाय। या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय। पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज।